आपण यापूर्वीच्या चर्चासत्रामध्ये संक्रमण काळ म्हणजे काय, संक्रमण काळाचे दुग्ध व्यवसायातील महत्त्व काय, संक्रमण काळाचं व्यवस्थापन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इत्थंभूत माहिती घेतली. मित्रांनो, दूध व्यवसायातील दूध उत्पादनासाठी असलेलं सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे संक्रमण काळाचं व्यवस्थापन. आणि ह्या संक्रमण काळाच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात जास्ती महत्त्व जर कशाला दिलेलं आहे तर विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाच्या आहाराचं नियोजन आणि विल्यानंतरच्या संक्रमण काळाच्या आहाराचं नियोजन. मित्रांनो, विल्यानंतरच्या संक्रमण काळाच्या आहाराच्या नियोजनाबद्दल प्रत्येक शेतकरी अगदी जागरूक असतो. प्रत्येक शेतकरी अगदी आटापिटीने, आनंदाने, मेहनत करून गाईला किंवा म्हशीला विल्यानंतर जे जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो. कदाचित मी असं म्हणेन, शेतकरी कदाचित जास्तही देतो. परंतु विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाच्या आहाराचं नियोजन आणि विल्यानंतरच्या संक्रमण काळाच्या आहाराचं नियोजन याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कदाचित दूध द्यायला लागल्यानंतर गाई म्हशींना लागणारा आहार हे आपल्याला माहीत आहे, परंतु गाई म्हशी जेव्हा दूध देत नाहीत त्यांना नेमका कसा आहार पाहिजे, त्यांना केव्हा काय दिलं पाहिजे याबद्दल तर आपल्याला नक्कीच माहीत नाही. म्हणजेच आपल्याला विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाच्या आहाराचं नियोजन नक्कीच माहीत नाही. आणि हेच तर एक मोठं संकट आहे आणि हाच तर एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. विण्यापूर्वीच्या आहाराचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते व्यवस्थित समजून घेणं, योग्य पद्धतीने देणं आणि त्याचं नियोजन योग्य करून गाय व्याल्यानंतर किंवा म्हैस व्याल्यानंतर तिच्याकडून जास्तीत जास्त दूध घेणं आणि तिला 105 दिवसाच्या आत गाभ घालणं हे कशावर अवलंबून असेल तर ते पूर्णपणे विण्यापूर्वीच्या आहारावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आज या चर्चासत्रामध्ये विण्यापूर्वीचा आहार म्हणजे काय, तो कसा असावा, कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करावं याबद्दल आपण इत्थंभूत माहिती मिळवणार आहोत. वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध हे आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसायाच्या त्रिसूत्रीमधील दोन महत्त्वाचे घटक आहेत. वर्षाला एक वेत पाहिजे आणि प्रत्येक वेतात जास्त दूध पाहिजे, किंवा प्रत्येक वेतात जास्त दूध पाहिजे म्हणण्यापेक्षा माझ्या कोट्यात मला प्रत्येक गाईने 5 ते 6,000 लिटर दूध दिलं पाहिजे. सरासरी ॲव्हरेज हे 18 ते 22 लिटर पडलं पाहिजे आणि माझ्या गोठ्यात दूध तयार करण्याची किंमत ही 20 ते 22 रुपये असली पाहिजे. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला विण्यापूर्वीच्या आहाराचं नियोजन योग्य करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला विण्यापूर्वीच्या आहाराचं योग्य नियोजन समजून घेणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहाराचं योग्य नियोजन आणि त्याची उद्दिष्ट काय असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहार असा असला पाहिजे, गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर तिला कुठल्याही प्रकारचे आहारपूरक घटकांच्या कमतरतेचे रोग झाले नाही पाहिजे. मित्रांनो, खूप वेळा मी सहज बोलता बोलता म्हणतो, आज आजूबाजूला जर आपण बघितलं तर गायींना उठवण्यासाठी लोखंडाचे काही सांगाडे बनवलेत. हे कशासाठी आहेत तर एखाद्या गायीला डाऊनर स्काऊ सिंड्रोम झाला तर तिला उठता येत नाही आणि जर ती जास्त काळ पडून राहिली तर कदाचित ती दगवण्याची शक्यता असते आणि म्हणून तिला उठवण्यासाठी हे सांगाडे बनवलेले आहेत. पण खऱ्या अर्थाने ही वेळच काय येते, ही वेळ यायला पाहिजे का? अहो, साधं कॅल्शियमचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर अशा प्रकारच्या समस्यांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सामोरं जायची काही गरजच नाही. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विण्यापूर्वीच्या आहाराचं योग्य नियोजन केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाय गाभण असताना किंवा म्हैस गाभण असताना ज्यावेळी पोटात वासराची वाढ होते, वासरू वाढतं, त्यावेळी तिच्या रुमेनवर प्रेशर येतो आणि रुमेनची साईज कमी होते आणि त्यामुळे त्या काळात गाई किंवा म्हशींना जास्त खाता येत नाही. परंतु ही गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर रुमेन मोकळं होतं आणि ते रुमेन व्यवस्थित डेव्हलप व्हावं, त्याची वाढ व्यवस्थित व्हावी. व्याल्यानंतर गाई किंवा म्हशीने जास्तीत जास्त खाद्य खावं, रुमेनमधले जे पॅटिले असतात त्यांची साईज वाढावी, खाल्लेलं पचावं, त्याचं शोषण व्यवस्थित व्हावं, त्यासाठी रुमेनची डेव्हलपमेंट होणं गरजेचे असते. आणि ह्या रुमेन डेव्हलपमेंटसाठी आपल्याला
गाय विण्यापूर्वी योग्य पद्धतीचं पशुखाद्य देणं गरजेचं आहे. स्टार्चयुक्त पशुखाद्य देणं गरजेचं आहे, जेणेकरून रुमेनची डेव्हलपमेंट होईल आणि गाय व्याल्यानंतर खाद्यावर येईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाय विण्यापूर्वी आणि गाय व्याल्यानंतर किंवा गाय विताना गायीची रोगप्रतिकार क्षमता ही सुंदर आणि जास्त असावी. कारण गाय विताना जर गायीची रोगप्रतिकार क्षमता चांगली असेल तर गायीच्या किंवा म्हशीच्या चिकामध्ये इम्युनोग्लोबिलिनचं प्रमाण जास्त असतं आणि अशा प्रकारचा चीक जर आपण कालवडीला दिला तर कालवड संगोपन सोपी होते आणि म्हणूनच त्यावेळेला गायीच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता चांगली असणं गरजेचं आहे. आणि गाय विताना गायीच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता जर चांगली असेल तर प्लासेंटा युट्रसपासून सुटण्यासाठी मदत होते आणि प्लासेंटा जर व्यवस्थित सुटला तर तो कदाचित बाहेर सुद्धा ताबडतोब येतो. म्हणून रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी योग्य आहाराचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. चिकाची प्रत सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे, कारण चिकाची प्रत जर चांगली असेल तर कालवड संगोपन योग्य पद्धतीने करता येतं. चांगला चीक कालवडीला दिला तर कालवड आजारी पडत नाही आणि तिची वाढ योग्य होते. पुढचा मुद्दा म्हणजे गाय व्याल्यानंतर ती खाद्यावर आली पाहिजे. आणि ही खाद्यावर केव्हा येते? गाय विण्यापूर्वी आणि गाय व्याल्यानंतर किंवा म्हैस विण्यापूर्वी आणि म्हैस व्याल्यानंतर तिच्या रक्तामध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण योग्य प्रमाणात साठवलं गेलं, मेंटेन केलं गेलं तर तिच्या पोटाची मुवमेंट चांगली होते, आतड्यांची मुवमेंट चांगली होते आणि ती जास्तीत जास्त खाणं खाते. गाय व्याल्यानंतर जर तिने जास्त प्रमाणात खाल्लं तर लगेच ती जास्तीत जास्त दूध द्यायला सुरुवात करते. अपेक्षित 25 ते 35 दिवसामध्ये ती पीक लॅक्टेशनला जाते आणि पुढील 1 महिना पीक लॅक्टेशन टिकून राहतं. अशा पद्धतीने पहिल्या 60 दिवसामध्ये आपण त्या गायीकडून किंवा म्हैशीकडून जास्तीत जास्त दूध घेऊ शकतो आणि ही सर्व विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाच्या आहाराच्या व्यवस्थापनाची उद्दिष्ट असली पाहिजेत. विण्यापूर्वीच्या आहाराची उद्दिष्ट काय असली पाहिजेत हे तर आपण बघितलं, परंतु विण्यापूर्वीचा आहार कसा असला पाहिजे, त्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे, कशा पद्धतीचा असला पाहिजे हे जर आपण थोडक्यात बघू. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, कदाचित आपण त्याला दुर्दैवानेच म्हणूया, गाय विण्यापूर्वी ही खूप कमी खाद्य खाते. ड्राय पिरियडमध्ये म्हणजे तिचं दूध बंद झालं की ती विण्यापर्यंत अंदाजे बघितलं तर तिचा ड्राय मॅटर इनटेक हा 10 ते 12 किलो असतो आणि नेमकं गाय व्यायच्या पूर्वी 15 दिवस तेच खाद्य एक 6 ते 7 किलोपर्यंत सुद्धा येण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला कमी खाद्य खाऊन सुद्धा आपण तिला जास्तीत जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट किंवा आहारपूरक घटक कसे देऊ ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. विण्यापूर्वीचा आहार हा पचायला सोपा असला पाहिजे, तंतुमय असला पाहिजे, त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे 0.4 पेक्षा जास्त असू नये. मित्रांनो, सर्वसाधारणपणे सर्वच पशुखाद्यामध्ये जर बघितलं तर कॅल्शियमचे प्रमाण हे 0.8 ते 1.5% ते कधीकधी 2% सुद्धा असतं आणि हे कॅल्शियमचं पशुखाद्यातील जास्तीचं प्रमाण हे खऱ्या अर्थाने घातक असतं. परंतु जर आपण बघितलं विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहारातील कॅल्शियमचे प्रमाण हे 0.4 पेक्षा जास्त असू नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ऊर्जा नियंत्रित असावी, कारण या काळात कमी खाद्यात जास्तीत जास्त ऊर्जा असणं गरजेचं आहे. जर आपण ऊर्जेचे प्रमाण किंवा एनर्जी जास्त प्रमाणात दिली नाही तर या काळात गायीच्या शरीरामध्ये जे काही फॅट असतं त्याचा उपयोग गाय जनरली एनर्जीसाठी करत असते, म्हैस एनर्जीसाठी करत असते आणि अशाप्रमाणे लिव्हरमध्ये कीटोन बॉडीज तयार होतात आणि किटोसिस होण्याचे चान्सेस असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिकॅड, डायटरी कॅटायन ॲनाईन डिफरन्स. गाय विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहाराचा डिकॅड हा -100 ते -150 असावा. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रतीच्या गायी सांभाळतोय, परंतु चांगल्या प्रतीच्या चांगल्या दूध देणाऱ्या गायी सांभाळत जर असू तर त्यांचं व्यवस्थापन सुद्धा हे त्याचप्रमाणे असलं पाहिजे. मित्रांनो, तुमच्या गोट्यात 20, 25, 30 लिटर किंवा 40 लिटर दूध देणारी गाय असतील, 5 ते 6 लिटर दूध घेणारी गाय असेल तर त्या गायीचं डिकॅड मॅनेजमेंट व्हायलाच पाहिजे. आपण बाजारात बऱ्याचशा अंशी काही पशुखाद्य कंपन्या ट्रान्झिट फीड विकतात, ते मात्र सांगतात की आपल्याला डिकॅड मॅनेज करायची काही गरज नाही आहे, परंतु डिकॅड मॅनेज करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही डिकॅड मॅनेज केले तर तुम्ही बऱ्याचशा अंशी गायींना विल्यानंतर जे रोग होतात ते रोग तुम्ही पूर्णपणे बंद करू शकता, ते रोग तुम्ही पूर्णपणे घालवू शकता. तर अशा प्रकारे गायी किंवा म्हशीला
विण्यापूर्वीच्या संक्रमण काळात जो आहार दिला जातो त्या आहाराबद्दलचे दृष्टिकोन असले पाहिजेत. फायबर जास्त असलं पाहिजे, पचायला सोपं असलं पाहिजे, कॅल्शियमचं प्रमाण कमी असलं पाहिजे, ऊर्जेचं प्रमाण खूप जास्त असलं पाहिजे आणि डिकॅडचं व्यवस्थापन किंवा त्याच्यामधला जो डिकॅड आहे हा कमीत कमी -100 ते -150 असला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग हे सगळं साध्य करण्यासाठी, डिकॅड मॅनेज करण्यासाठी कॅल्शियम रक्तात विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर रक्तातील कॅल्शियम वाढवण्यासाठी, पचन व्यवस्थित होण्यासाठी कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आहारपूरक घटक, विटॅमिन्स, मिनरल्स ह्या सर्व घटकांची पूर्तता करण्यासाठी आणि गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर तिला आहारपूरक घटकांचे कमतरतेचे रोग होऊ नये म्हणून कशा प्रकारचं खाद्य दिलं पाहिजे हे आपण या स्लाइडमध्ये बघू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाय विण्यापूर्वी 30 दिवस अगोदर सुंदर तंतुमय वैरण देणं गरजेचं आहे. आणि त्याचा उद्देश काय? पोटाची वाढ व्यवस्थित होते, पोटाची कॅपॅसिटी वाढते. गाय व्याल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात वैरण खायला सुरुवात करते, कॉन्सन्ट्रेट खायला सुरुवात करते, गोळीपेंड खायला सुरुवात करते आणि त्यामुळे ती योग्य दुधाला येण्याची शक्यता असते. विण्यापूर्वी गाईला शक्यतो वाळलेली वैरण द्यावी. मक्का, ज्वारी, बाजरी आणि गहू याचा कडबा द्यावा किंवा इतर जे वैरणीचे प्रकार आहेत त्यांचा कडबा द्यावा. 20 ते 40% मुरघास द्यावा. पूर्णपणे मुरघास देऊ नये. आपल्याकडे मुरघास खूप आहे, जरी असला तरी पूर्णपणे समजा गाय विण्यापूर्वी किंवा म्हैस विण्यापूर्वी एक 7 ते 8 किलो जर ड्राय मॅटर बेसिसवर किंवा 10 ते 15 किलो जर मुरघास खाणार असेल तर तिला पूर्णपणे मुरघास देऊ नये. जास्तीत जास्त 4 ते 5 किलो मुरघास द्यावा. गाय विण्यापूर्वी गाईला कुठल्या प्रकारचं वैरण देऊ नये किंवा म्हैशीला कुठल्या प्रकारचं वैरण देऊ नये. गाईला किंवा म्हैशीला कुठलीही ओली वैरण देऊ नये. मित्रांनो, ओल्या वैरणीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे डिकॅड बॅलन्स कंट्रोल करणं मुश्किल होतं. डिकॅड पॉझिटिव्ह होतो आणि मग अशा प्रकारे विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर गाईच्या रक्तामध्ये कॅल्शियमची पातळी मेंटेन करणं कठीण होऊन जातं. तुमच्याकडे वैरणीचा स्रोत नसेल तर तुमच्याकडे सुक्या चाऱ्याचं स्रोत असतं. अशाही प्रकारे ती गाय विण्यापूर्वी खूप कमी प्रमाणात वैरण खाते. त्यामुळे योग्य प्रतीचं वैरण जर आपण तिला दिलं तर गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर जे प्रॉब्लेम्स होतात ते आपण पूर्णपणे बंद करू शकतो. गाय विण्यापूर्वी ओली नेपियर, गिनी गवत, ऊसाचे वाडे अजिबात देऊ नये. जर तुमच्याकडे दुसरं काहीच नसेल तर बाजारात जास्त पैसे देऊन चांगल्या प्रतीची कुट्टी आणा आणि ती कुट्टी द्या. जर तुम्ही गाय म्हैस विण्यापूर्वी नेपियर, गिनी गवत आणि ऊसाचे जर वाडे दिले तर तुम्हाला गाय व्याल्यानंतर, ती म्हैस व्याल्यानंतर अपेक्षित दूध देणार नाही आणि तिला प्रत्येक कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रोगाला सामोरे जावं लागेल. ती गाय दुधावर येणार नाही आणि खऱ्या अर्थाने वार अडकणे, जार अडकणे अशा प्रकारच्या रोगांना सामोरं जावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगितल्याप्रमाणे फक्त मुरघास देऊ नये. अशा पद्धतीने आपण आपल्या गाईच्या वैरणीचं व्यवस्थापन करावं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉन्सन्ट्रेट फीड, ज्याला आपण गोळीपेंड म्हणतो. मी सर्वसाधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याला तुमच्या गोठ्यात 2 गायी असो, 200 असो किंवा 2000 असो, ट्रान्झिशन फीड हे तुम्ही स्वतः बनवलं पाहिजे. बाजारात असलेलं ट्रान्झिशन फीड जर द्यायचं असेल तर थोडासा विचार करून द्या. परंतु जर तुम्ही स्वतःच्या गोठ्यात काही अंशी काही घटक आणून, मी पुढे तुम्हाला स्वतःच्या गोठ्यात किंवा स्वतःच्या घरात ट्रान्झिशन फीड कसं बनवायचं, त्याचे फायदे काय आहेत हे सर्व सांगणार आहे. त्यामुळे आपण ट्रान्झी फीड वापरताना किंवा ट्रान्झिशन फीड वापरताना विचार करावा. परंतु आपण चांगल्या कंपन्या ज्या बाजारात आहेत, ज्या कंपन्या वर्षानुवर्ष आहेत, ज्या कंपन्या मल्टीनॅशनल आहेत, प्रतिष्ठित आहेत, अशा कंपन्यांचं ट्रान्झिशन वापरायला काही हरकत नाही. परंतु ते जास्तीत जास्त 3 किलो वापरावे. सकाळी 1.5 किलो, संध्याकाळी 1.5 किलो, त्याच्यामध्ये मक्का बारडा टाकावा, बॅटरी मिक्स क्लोजअप टाकावं आणि अशा पद्धतीने आपण ट्रान्झी फीड वापरू शकतो. त्यामध्ये चांगली ऊर्जा असावी. ऊर्जेचं प्रमाण जवळजवळ 3000 ते 3100 किलो कॅलरी प्रति किलो असावं. त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे 16 ते 18% प्रमाणे असावं. ते 22, 24, 25% असू नये. शक्य झाल्यास जर तुमच्या गोठ्यात चांगल्या प्रतीच्या गायी आहेत, 5000 ते 6000, 7000 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत, त्यांचं ॲव्हरेज एक 20-25 लिटर असेल किंवा व्याल्यानंतर ते 40-45 लिटर पीक लॅक्टेशनला जाणार असतील तर त्यांना विण्यापूर्वी एक 15 दिवस किंवा 1 महिना आपल्याला 100 ग्रॅम बायपास फॅट देणं गरजेचं आहे.
जर मित्रांनो बायपास फॅटची उपलब्धता नसेल तर आपण घरात जे वापरतो खाद्यतेल ते सुद्धा आपण 50 ते 100 ग्रॅम वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण आपल्या गाईला किंवा म्हशीला एनर्जी देऊ शकतो. आणि याचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी दिली तर गाय किंवा म्हैस एनर्जी स्रोत म्हणून फॅटचा वापर करत नाही आणि गाईला आणि म्हशीला आपल्याला किटोसिसपासून दूर ठेवता येतं. हे झालं मित्रांनो ट्रान्झिशन फीडबद्दल किंवा गोळीपेंड. कुठली? गाय व्यायच्या पूर्वी ट्रान्झिशन काळातील विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील गोळीपेंड किंवा कॉन्सन्ट्रेट कसं द्यायचं. मित्रांनो मी तुम्हाला घरच्या घरी ट्रान्झिशन फीड कसं बनवायचं याचा एक सुंदर फॉर्म्युला देतोय. या पद्धतीने जर आपण आपल्या घरात ट्रान्झिशन फीड बनवलं, आपल्या गोठ्यात ट्रान्झिशन फीड बनवलं, मग अशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे 200 किंवा 2000 गायी असो म्हैशी असो, तुम्ही स्वतःचं ट्रान्झिशन फीड स्वतः बनवणं गरजेचं आहे. एकदम सर्वसाधारणपणे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व घटकांमधून आपण हे ट्रान्झिशन फीड बनवू शकतो. मित्रांनो आपण आपल्या गोठ्यात किंवा आपल्या घरात 2 किलो मक्का भरडा, 700 ग्रॅम ते 750 ग्रॅम शेंगदाणा पेंड किंवा सरकी पेंड किंवा DDGS आणि 1 किलो गहू भुसा आणि 200 ग्रॅम व्हेट्रीमिक्स क्लोजअप वापरून घरात बनवलेलं पशुखाद्य आणि बाजारातील विकत घेतलेलं ट्रान्झिशन फीड याच्यामधला थोडासा फरक बघूया. बाजारातून जर आपण ट्रान्झी फीड घेतलं त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि सोडियमचं प्रमाण जास्त असतं. हे कॅल्शियम आणि सोडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला डिकॅड मॅनेज करता येत नाही. डिकॅड पॉझिटिव्ह जातो आणि कॅल्शियमची रक्तातील पातळी आपल्याला योग्य प्रमाणात सांभाळता येत नाही. त्याचप्रमाणे जे आपण घरात ट्रान्झिशन फीड बनवलंय आपल्या मक्का बरडा, सरकी पेंड वगैरे वगैरे किंवा गहू भुसा आणि व्हेट्रीमिक्स क्लोजअपच्या माध्यमातून त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे 0.4 पेक्षा जास्त जात नाही. त्यामुळे गाय विण्यापूर्वी आणि गाय व्याल्यानंतर कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला रक्तामध्ये व्यवस्थित मेंटेन करता येतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याचशा अंशी ट्रान्झिशन फीडमध्ये अनॉयनिक साल्ट आहेत म्हणतात, असतील किंवा नसतील, परंतु आपण जे आपल्या घरात ट्रान्झिशन फीड बनवलंय त्याच्यामध्ये मात्र 200% जे 200 ग्राम आपण व्हेट्रीमिक्स क्लोजअप वापरतो त्यामध्ये अनॉयनिक साल्ट असल्यामुळे डिकॅड मॅनेज करायला एकदम सोपं जातं. त्यामुळे ट्रान्झी फीडमध्ये डिकॅड मॅनेज करणं कठीण जातं किंवा सोपं जात नाही, परंतु घरी बनवलेल्या पशुखाद्यामुळे अनॉयनिक साल्ट असल्यामुळे डिकॅड मॅनेजमेंट अगदी सोपं जातं. मित्रांनो ट्रान्झिशन फीडमध्ये खरंच विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या लेवल त्या पद्धतीमध्ये टाकल्या आहेत का? खऱ्या अर्थाने विटॅमिन्स आणि मिनरल्स जर बघितले, गाय व्याल्यानंतर म्हैस व्याल्यानंतर दूध तयार करण्यासाठी किंवा दूध देण्यासाठी जेवढे विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात त्याच्या कैक पटीने जास्त गाय विण्यापूर्वीच्या संक्रमण काळामध्ये विटॅमिन्स लागतात. त्याची कमतरता कदाचित भासू शकते, परंतु आपण आपल्या घरात जे ट्रान्झिशन फीड बनवलंय त्यामध्ये 200 ग्रॅम जे व्हेट्रीमिक्स क्लोजअप टाकलंय त्या व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात गरजेप्रमाणे जेवढे विटॅमिन्स मिनरल्स लागतात हे सर्व विटॅमिन्स मिनरल्स आपण त्या 200 ग्रॅममध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे कदाचित ट्रान्झी फीड वापरल्यामुळे आहारपूरक घटकांच्या कमतरतेचे रोग होऊ शकतात, परंतु घरात बनवलेल्या ट्रान्झिशन फीडमध्ये व्हेट्रीमिक्स क्लोजअप असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आहारपूरक घटकांचे रोग होणार नाही. मित्रांनो बाजारात आपण जर ट्रान्झी फीड विकत घ्यायला गेलो तर आपल्याला प्रति किलो 42 रुपये याप्रमाणे विकत घ्यावं लागतं. प्रति किलो 42 रुपये प्रमाणे जर विकत घेतलं तर जवळजवळ 4 किलोची किंमत जी आहे ही 42 गुणुले 4 तर जवळजवळ 168 रुपये जाते. आणि अजून आपल्याला त्यामध्ये 200 ग्रॅम व्हेट्रीमिक्स क्लोजअप वापरायचे, त्याची किंमत अंदाजे 44 रुपये जाते. तर 168 अधिक 44 एकूण खर्च 212 रुपये होतो. आणि याला जर आपण 4 ने भागिले केलं तर प्रतिदिन प्रति किलो ट्रान्झिशन फीडची कॉस्ट ही 53 रुपये जाते. त्याचप्रमाणे जर आपण घरात बनवलेल्या पशुखाद्याची किंमत अंदाजे जर काढली तर जवळजवळ आपल्याला 2 किलो मक्का भरडा लागतो. आज मक्या भरड्याची किंमत 26 रुपये जरी पकडली तर 52 रुपयाचा मक्का भरडा मिळतो. सरकी 1 किलो, शेंगदाणा पेंड 1 किलो जर वापरायची असेल तर त्याचा अंदाजे प्रति किलो 40 रुपये भाव आहे. गहू बुस्ता एक 22 ते 24 रुपयामध्ये मिळतो. अशा प्रकारे हे सर्व जर बघितलं त्याची किंमत जवळजवळ 114 ते 115 रुपयापर्यंत जाते. 114 ते 115 रुपये अधिक व्हेट्रीमिक्स क्लोजअपचे 44 रुपये जर बघितले तर एकूण
दिवसामध्ये येणारा खर्च आहे 4 किलोचा हा 158 रुपये आहे आणि याला जर आपण 4ने भागिले केलं तर प्रति किलो ट्रान्झिशन फीडचा खर्च हा 39 रुपये 50 पैसे म्हणजे आपण 40 रुपये पकडू. मित्रांनो, बाजारातलं ट्रान्झिशन फीड अधिक क्लोजअप याची फीडिंग कॉस्ट प्रति किलो 53 रुपये जाते. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यात बनवलेलं ट्रान्झिशन फीड अधिक व्हेट्रीमिक्स क्लोजअप याची किंमत 39 रुपये जाते. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर प्रति किलो आपण जवळजवळ 13 रुपये वाचवू शकतो. म्हणजेच दिवसाला आपले 54 रुपये वाचू शकतात. अशा पद्धतीने आपण आपल्या घरी ट्रान्झिशन फीड बनवून व्हेट्रीमिक्स क्लोजअपचा वापर करून जवळजवळ दिवसाला 50 रुपये वाचवू शकतो. मित्रांनो, विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहाराचं नियोजन करताना त्यामध्ये आपण डिकॅडबद्दल बोलतो. मी यापूर्वी 1-2 वेळा डिकॅडचा उच्चार केलाय. डिकॅड म्हणजे काय? डायटरी कॅटायन ॲनायन डिफरन्स, DCAD. मला तर असं म्हणायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने किंवा प्रत्येक व्यावसायिकाने डिकॅडबद्दल जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही. काही गोष्टी जर आपण तंतोतंत पाळल्या तर कदाचित आपल्याला त्याचा फायदा प्री काल्विंग मॅनेजमेंटमध्ये किंवा विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाच्या आहाराच्या नियोजनामध्ये करू शकतो. परंतु थोडक्यात माहिती असावी म्हणून मी तुम्हाला डिकॅडबद्दल सांगतोय. डायटरी कॅटायन ॲनायन डिफरन्स. आपण जनरली पशुखाद्यामध्ये विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर बऱ्याचशा अंशी पशुखाद्य देतो, वैरण देतो आणि ह्या सगळ्या घटकांमध्ये जे मिनरल्स आहेत कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम हे जास्त प्रमाणात असतात. पोटॅशियम तर अतिशय जास्त प्रमाणात असतो आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कॅल्शियम होमिओस्टॅसिसवर होतो. याच काळात ॲनॉयनिक साल्ट म्हणजे जे साल्ट निगेटिव्ह ॲनायन्स कॅरी करतात ते जर जास्त प्रमाणात दिले तर त्याचा परिणाम कॅल्शियम होमिओस्टॅसिसवर होतो. म्हणजेच काय होतं, विण्यापूर्वी आणि विल्यानंतर रक्तामध्ये कॅल्शियमची पातळी मेंटेन करण्यासाठी होतो. त्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे काय रोग होतात ते रोग होत नाहीत आणि म्हणून आपल्याला डिकॅड समजून घेणं गरजेचं आहे. ॲनॉयनिक साल्ट आपण जर जास्त प्रमाणात वापरले, जसं व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये ॲनॉयनिक साल्टचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे जर ॲनॉयनिक साल्ट आपण जास्त प्रमाणात वापरले तर पशुखाद्यामध्ये आपण किंवा एकंदरीत गाय किंवा म्हैस दिवसभरामध्ये वैरण आणि पशुखाद्य मिळून जे काही खातं त्याच्यामध्ये आपण डिकॅड कमी करू शकतो आणि हे डिकॅडचे प्रमाण पशुखाद्यातील प्रमाण हे जवळजवळ -100 ते 150 असावं. आणि हे -150 असण्यासाठी किंवा -100 असण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं, आपण गाय विण्यापूर्वी 30 दिवस गाईला किंवा म्हशीला जे काय देतो त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण, पोटॅशियमचं प्रमाण, फॉस्फरसचं प्रमाण, सोडियमचं प्रमाण आणि मॅग्नेशियमचे प्रमाण हे अतिशय कमी असावं आणि हे प्रमाण कमी ठेवून आपण निगेटिव्ह डिकाय साध्य करू शकतो. मित्रांनो, विण्यापूर्वीच्या संक्रमण काळात आहाराच्या नियोजनामध्ये व्हेट्रीमिक्स क्लोजअपचा वापर का करावा? कारण व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये ॲनॉयनिक साल्ट आहे, त्यामुळे डिकॅड मॅनेजमेंटला मदत होते. व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये गरजेप्रमाणे विण्यापूर्वी जेवढे विटॅमिन्स लागतात ते विटॅमिन्स आहेत. विटॅमिन ए आहे, विटॅमिन ई आहे, विटॅमिन D3 आहे, नियासिन आहे. व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये ऑप्टिमम मिनरल्स आहेत. झिंक, कॉपर, कोबाल्ट, आयोडीन, मॅंगनीज आणि सेलियम हे सर्व ट्रेस मिनरल्स आहेत. व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये कॅल्शियम नाही आहे. व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये फॉस्फरस नाही आहे आणि इतर कुठल्या प्रकारचे मॅक्रो मिनरल्स नाही आहेत. व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये लिव्हर स्टिम्युलंट आहेत. जनरली गाय विताना किंवा विल्यानंतर ताबडतोब गाईच्या किंवा म्हशीच्या शरीरावर किंवा लिव्हरवर ताण पडतो आणि हा ताण कमी करण्यासाठी व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये लिव्हर स्टिम्युलंट टाकलेले आहेत. कदाचित जर फॅटी लिव्हर सिंड्रोम असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी, तो कंट्रोल करण्यासाठी सुद्धा व्हेट्रीमिक्स क्लोजअपची मदत होते. व्हेट्रीमिक्स क्लोजअपमध्ये प्रोबायोटिक असल्यामुळे डायजेशन व्यवस्थित होते आणि अशा प्रकारे आहारपूरक घटक दिल्यामुळे गाय व्याल्यानंतर गाईला किंवा म्हशीला आहारपूरक घटकांच्या कमतरतेच्या रोगांना सामोरं जावं लागत नाही. मित्रांनो, गाय विण्यापूर्वीच्या संक्रमण काळामध्ये कुठला आहार द्यावा, कसा द्यावा हे आपण इत्थंभूत बघितलंय. परंतु गाय विण्यापूर्वी शक्यतो काय करू नये किंवा काय केलं नाही पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जनरली आपण ज्या काही गोष्टी गाय विण्यापूर्वीच्या आहारामध्ये करतो, पारंपरिक दुग्ध व्यवसायामध्ये पारंपरिक पद्धतीने जनावरं सांभाळताना करतो, या काही चुकीच्या गोष्टी आहेत. त्या आपण समजून घेऊया आणि त्या आपण शक्यतो अवॉइड करूया.
गाय विण्यापूर्वी किंवा म्हैस विण्यापूर्वी काय करू नये? गाय विण्यापूर्वी किंवा म्हैस विण्यापूर्वी बाजारातील कॅल्शियम आणि कॅल्शियमयुक्त घटक जेवढे काय आहेत ते सगळे बंद करावे. म्हणजे बाजारामध्ये सर्वसाधारणपणे जे मिनरल मिक्सचर आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण 20 ते 25% असतं. असा कुठल्याही प्रकारचा मिनरल मिक्सचरचा प्रकार गाय विण्यापूर्वी देऊ नये किंवा म्हैस विण्यापूर्वी देऊ नये. बऱ्याचशा अंशी आपण बघितलं तर बरेचसे शेतकरी गाईला किंवा म्हैशीला कॅल्शियमची बॉटल चढवतात. हा निव्वळ खर्च आहे. त्या बॉटल चढवल्याने गाईला किंवा म्हशीला काहीच उपयोग होत नाही, उलट हानी होते. गाईला किंवा म्हशीला जास्त गोळीपेंड देऊ नये किंवा दूध देणाऱ्या जनावरांसाठी जी आपण गोळीपेंड वापरतो ती तर बिलकुल वापरू नये किंवा 3 पेक्षा जास्त किलो ट्रान्झिशन फीड देऊ नये. अचानक आहारात बदल करू नये. अचानक गोळीपेंडीमध्ये किंवा कॉन्सन्ट्रेटमध्ये बदल करू नये. कन्सिस्टंटली जो आहार देतो तोच द्यावा. हिरवा चारा तर बिलकुल देऊ नये, कारण हिरव्या चाऱ्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसूण गवत जर कोण करत असेल तर ते लसूण गवत जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही दूध देणाऱ्या गायींना द्या. परंतु गाय विण्यापूर्वी लसूण घास देऊ नये, कारण लसूण गवतामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट उलटा होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण गाय विण्यापूर्वी गायीच्या आहाराचं नियोजन करावं. मित्रांनो, तसं बघितलं तर विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहाराचं नियोजन एकदम सोपं आहे. पशुखाद्य कॉन्सन्ट्रेट तुमच्या घरी तुम्हाला बनवायचे किंवा बाजारातील ट्रान्झिशन फीड घ्यायचे. सकाळी 2 किलो किंवा संध्याकाळी 2 किलो वापरायचे. त्याचबरोबर तुम्हाला व्हेट्रीमिक्स सकाळी 100 ग्रॅम किंवा सकाळी 100 ग्रॅम अशा पद्धतीने वापरायचे. चांगल्या प्रतीची वैरण द्यायची आहे. सायलेज कमी प्रमाणात वापरायचे, हिरवा चारा वापरायचा नाही आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण योग्य प्रमाणात एक डिसिप्लिन राहून विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील गायी आणि म्हशींची अनुवंशिकता असेल तर आपण ती गाय किंवा ती म्हैस व्याल्यानंतर पूर्ण वेतामध्ये 5 ते 6,000 लिटर दूध घेऊ शकतो. दिवसाला ॲव्हरेज 17 ते 18 लिटर दूध घेऊ शकतो. दूध उत्पादनाची किंमत कमी करू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर करू शकतो.